अगर दो टुकड़े करोगे। देशद्रोहियों सावधान, देशद्रोहियों सावधान। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। अपना गौरव पहचानो, हिंदू धर्म अपनाओ। Transform your home with Urban Concept Interiors. Visit us for a wide range of stylish and customizable furniture. We offer office chairs, modular kitchens, garden furniture, curtains, carpets, mats, sofas, dining sets, beds, and much more. Both indoor and outdoor furniture available. Our address is St. Joaquin Road, Borda, Margav, Goa, or call us at 9958733688 or 9845513777. भारत माता की, एकदा सगळ्यांनी हात वरती करून भारत माता की, भारत माता की जय श्री राम, जय श्री राम। हमारे सिर्फ आवाज में दम नहीं, हमारे खून में भी उतनी गर्मावट है, हमारा खून भी उतना गर्म है। अगर बारी आई जान देने की तो सबसे पहला हिंदू की रक्षा करने के लिए अपनी जान देने के लिए भी तैयार है। आज की युवा पीढ़ी इस तरीके से तैयार होकर ये मैदान में खड़ी है। आज आपण सगळे इथे हिंदू ज्यांच्या रक्तात ज्या बांगलादेशचं जे अत्याचार आमच्या लोकांवर झालं ते पाहून ज्यांचा रक्त गरम झाला नाही तो कधी हिंदू होऊ शकत नाही। ज्या बांगलादेशमध्ये जेव्हा आजादी झाली बांगलादेशमध्ये आणि 28% आमचे हिंदूची संख्या होती आणि आज घटून तिथे 7% झालेली आहे। जर आजही हिंदू जागा झाला नाही तर येणारे काळामध्ये कधी हिंदूसाठी कोणी दुसरा हिंदू मैदानात उतरणार नाही। ज्या पद्धतीने आमच्या महिलांवर, मी सगळे मुलांना नेहमी म्हणते आम्हाला फक्त नारे नको आहे, आमचे रक्तात दम पाहिजे। जर एखादी हिंदूवर अत्याचार जर कोणी करत असाल तर त्या हिंदूला वाचवण्यासाठी जर माझा जीव गेला तो हिंदू मला या हिंदुस्थान मध्ये पाहिजे आणि त्या हिंदू करिता या मैदानात गर्व वाटते। मी ज्या मातीमध्ये आहे, दादानी म्हटलं की आम्ही शांतवादी आहे, मी शांत नाहीये दादा। मी शांत राहून माझे बायांवर माझे मुलींवर कोणी 35 तुकडे केले तर मी माझे डोळ्यांनी पाहू शकत नाही, तो तेवढा थंड रक्त माझ्या अंगात नाही। मी शांतवादी आहे। आमचे देवांनी आम्हाला मर्यादेमध्ये राहण्यासाठी शिकवलेलं आहे, पण मी ती मर्यादा आज पाळणार नाही। जर एखाद्या व्यक्तीवर खुलेआम आमच्या देवाच्या मंदिराला जर तोडत असाल तर तो थंड रक्त घेऊन मी ते माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। मी ती हिंदू आहे, मी या मैदानात जर उतरली है। अरे कौन बोलता है बटोगे तो कटोगे, अरे जिसकी ताकत है मैदान में आकर दिखाओ। अगर काटने आएंगे, अगर 2 टुकड़े करोगे तो 35 टुकड़े करके हम तुम्हें भेजेंगे। वो ताकत लेके ये मैदान में उतरे। हिंदू रक्षा समितीचे कडनं आज आपले इथे कार्यक्रम जो झाला की बांगलादेशमध्ये जेही अत्याचार आपले हिंदूंवर होत आहे त्याचा निषेध करताना आपण हे जेवढाही लोक पाहिले ते सगळे त्याचा निषेध करण्यासाठी आले होते आणि आपले आपले विचार आम्ही तिथे मांडले आहे की आम्ही एक आहे ते सेफ आहे। पण आता त्या नाऱ्यासोबत आम्ही एक आहे ते सेफ आहेच, पण त्याच्यासोबत आता खून असंच ठेवून काम नाही होणार। मैदानात उतरून सगळ्यांना उत्तर द्यायला लागेल। 20% वाल्यांना 80% घाबरण्यात काही कामाची गोष्ट नाही, म्हणून आपण सगळे मैदानात उतरू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणा सोमत ठेवू आणि मैदानात आपण फतेह होऊच। Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.